श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। हिंदू शास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात। तर आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिकचे पहिले 11 दिवस असं मिळून चातुर्मास हा चालू होतो। चातुर्मासात आपण काही व्रत करायचे असतात, काही नियम हे पाळायचे असतात। हिंदू धर्मात या काळात अनेक व्रत उपासना केले जातात। या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी कामं केली जात नाहीत। यंदाच्या चातुर्मासात तुम्ही यापैकी तरी एक नियम अवश्य पाळा। तर कोणते नियम, चला पाहूया। नियम पहिला, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे। नियम दुसरा, चातुर्मासात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करा। चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा नक्कीच लावा। नंबर 4, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचा सुद्धा त्याग करतात। नंबर 5, चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सुवासिनी स्त्रीची नित्यनियमाने ओटी तुम्ही अवश्य भरा। चातुर्मासात 4 महिने सुंदरकाठ, गीता आणि रामायणाचं पठण करावे। माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते असं सांगितलं जातं। 7 नंबर, गणपतीला दररोज लाल फुले व्हावीत। तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता। हे नियम तुम्ही अवश्य करा। नंबर 8, चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते। या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षणासाठी, आरोग्यासाठी फायदेशीर असते। तसेच या काळात पितरासाठी पिंडदान करणे अतिउत्तम, यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फलप्राप्ती देत असते। नियम नंबर 9, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जरूर जप करावा। नियम 10, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता। 11 नंबर, भगवान विष्णू निद्रासनात जातात। या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते। तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 1 माळ जप तुम्ही अवश्य करा, त्यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूची कृपा होईल। 12 नंबर, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते। हा श्रावण महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय मानला जातो। जो भक्त खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होत असतात। 13 नंबर, चातुर्मासात तपस्या आणि भक्ती अवस्थेत राहून सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अतिशय शुभ मानले जाते। 14 नंबर, सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी। दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा श्रोताचे पठण करावे। नंबर 15, चातुर्मासात 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय सुद्धा वाचू शकता। याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे। 16 नंबर, चातुर्मासात 4 महिन्यात दररोज जवळच्या मंदिरात असलेल्या कुठल्याही मंदिरात तुम्ही जाऊन त्याला प्रदक्षिणा घालू शकता। हे नियम तुम्ही अवश्य पाळा। 17 नंबर, चातुर्मासात 4 महिने दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे। तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल तुम्ही अवश्य अर्पण करू शकता। हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता। हा नियम केल्याने महादेवांची कृपा तुमच्या घरावर नक्कीच राहील। 18 नंबर, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा तुम्ही अवश्य लावा। नंबर 19, 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा, तसेच गायींना सुद्धा घास घालावा। नंबर 20, या 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचं पठण अवश्य करावे। नंबर 21, चातुर्मासात तुम्ही उपवास, जप, तप, पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल होते आणि भगवान नारायणाची कृपासुद्धा आपल्यावर होते। चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व श्री विष्णूला तुळस अवश्य व्हावे। नंबर 23, चातुर्मासात प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा पठण नित्यनियमाने अवश्य करावे। 24 नंबर, चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावा। बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्यांची अवश्य पूजा करावी। अशा प्रकारे उपासना केल्यास तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल।
नियम 25 चातुर्मासात एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते। या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले। श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा। या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा। शक्य तिथं आपले मन भगवंताच्या कृपेत तुम्ही अवश्य ठेवा असं सांगितलं जातं। नंबर 26 तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही तुमच्याकडं कृष्णाचा फोटो असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूचा असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचा असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज परिजातकाचे फुलं अर्पण करू शकता। अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1 लाख परिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजे। नंबर 27 श्रीहरी विष्णूला लक्ष तुळशी अर्पण म्हणजेच 1 लाख तुळशीचं पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण करावे। या पद्धतीनं तो सुद्धा तुम्ही संकल्प घेऊ शकता। 28 नंबर 4 महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं दररोज पाठ करू शकता म्हणजे तुमच्यात कुलदेवीची सेवा अवश्य होईल। 29 गुरुचरित्र पारायण करू शकता। संक्षिप्त गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करू शकता। नवनाथ पारायण तुम्ही करू शकता। शिवलीला अमृताचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता, हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे। किंवा 11वा अध्याय शिवलीला अमृताचा तुम्ही दररोज पठण केला तरी काही हरकत नाही। 31 नंबर श्री गणेशांना लक्ष दुर्वाचन 1 लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये नक्कीच अर्पण करण्याचा संकल्प करा। 32 नंबर आषाढ एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1 लाख पांढरे फूल अर्पण करतात। म्हणजेच रोजच काय असं ठरलं नाही की रोज तुम्ही 2000 असं काय नाही, तुम्हाला 4 महिन्यामध्ये 1 लाख फुलं जे आहेत ते मोजून तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। नंबर 32 कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात। कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात, पदार्थ खाता येतात किंवा भाज्या वरण्यामध्ये कांदा लसूणाचा वापर केला जात नाही। त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि जे खाल्लं जातं त्याचबरोबर वांगीसुद्धा जे आहेत ते हे 4 महिन्याच्या काळात खात नाहीत, कारण ते वातट असतात, तामशे असतात, म्हणून हे पाळले जातात। नंबर 34 चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता। आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4 महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज सिद्धासुद्धा तुम्ही देऊ शकता। नंबर 35 समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजूळ अर्पण करायची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी ह्या सेवेला सुरुवात करू शकता। चातुर्मासात कोणत्याही दिवशीपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता, काही हरकत नाही। नंबर 36 भगवान श्रीहरी विष्णूची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनाम। दररोज तुम्ही ते पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावलीसुद्धा तुम्ही म्हणू शकता। तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यांना तुळशीपत्रसुद्धा अर्पण करू शकता किंवा पिवळी फुले जे असतात ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात। नंबर 37 तुम्हाला जे काही पारायण करायची इच्छा आहे ते पारायण तुम्ही करू शकता। श्रोत मंत्र पठण करायची इच्छा आहे पण काही अडचणीच्या कारणामुळे ते आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासात तुम्ही संकल्प घेऊन 4 महिने ही सेवा करू शकता। संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही, कोणत्या दिवशीही तुम्ही चतुर्मासामध्ये या सेवेचा संकल्प करू शकता। नंबर 38 4 महिन्यामध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी करण्याचा तुम्ही प्रयत्न करता किंवा करू म्हणता ते तसं करू नका। तुम्ही या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा। सेवेला खूप महत्त्व आहे, त्या आवर्जून केल्या पाहिजे। काही शुभ कार्य आहेत ती या चातुर्मासात केली जात नाही, त्यापैकी पहिलं की या 4 महिन्यामध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाही आणि प्रवेशसुद्धा केला जात नाही। म्हणून तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल किंवा गृहप्रवेश करायचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाहीत, तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल। अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचं पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाशसुद्धा होईल। सर्व विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते, तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा तुम्हाला प्राप्त होत असतात। त्यामुळे चातुर्मासात या 4 महिने या प्रकारचे नियमाचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा सदैव तुम्हावर प्राप्त होईल। जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते, घरात बरकत येते, तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते। त्यामुळे या चातुर्मासात या 4
4 महिने या नियमाचं पालन तुम्ही अवश्य करा. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा. आणि चातुर्मासात या 35 सेवेपैकी हे जे काही 35 नियम आहेत त्या नियमापैकी एक नियमाचं पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही रोज श्री विष्णू सहस्रनामावली वाचा किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय वाचू शकता. शिवलीला अमृतामधील 11वा अध्याय तुम्ही वाचू शकता. जे काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या करायला तुम्हाला जमत असतील तर त्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.